बदलापुरातील महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत। या संदर्भात अनेक तक्रारी नेहमीच आपण ऐकतो। या वीज ग्राहकांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी बदलापुरातील राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी पुढाकार घेतलाय। बदलापुरातील वीज ग्राहक विजेच्या संदर्भातील अनेक तक्रारी घेऊन शैलेश वडनेरे यांच्याकडे गेले होते। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी दर सोमवारी महावितरणाला भेट देऊन तक्रार निवारणासाठी पाठपुरावा केला। 30 ऑक्टोबर व 6 नोव्हेंबर या दोन्ही सोमवारी त्यांनी महावितरणाच्या विविध अधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकाऱ्यांबरोबरच तक्रारदार देखील उपस्थित होते। या तक्रारदारांमध्ये काही ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत होते, तर काही ग्राहकांचं वीज मीटर फॉल्टी असल्यामुळे त्यांना ते बदली करून हवं होतं, पण महावितरणाकडे ते उपलब्ध नव्हतं। त्याचबरोबर भरारी पथकाकडून 2 ग्राहकांचे मीटर फॉल्टी असल्याचं निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याकडून तब्बल 92 महिन्याचं वीज बिल आकारण्यात आलं। त्याचबरोबर ग्राहकांसाठी उपलब्ध नसणारे तक्रार निवारण कक्ष या सर्व समस्यांबद्दल ग्राहक जेव्हा तक्रार करण्यासाठी महावितरणाकडे जातो तेव्हा अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत न मिळता ग्राहकांना दिली जाणारी वाईट वागणूक याविषयी देखील ग्राहकांनी तक्रार केली होती। तसेच तक्रारींसाठी लागणारा टोल फ्री क्रमांक व अशा अनेक तक्रारींबद्दल यावेळी अधिकाऱ्यांबरोबर शैलेश वडनेरे यांनी विशेष चर्चा केली। या दरम्यान झालेल्या बैठकीत महावितरणाचे अधीक्षक अभियंते भोळे यांची विशेष उपस्थिती होती व त्यांनी वीज ग्राहकांच्या व शहराध्यक्षांच्या अनेक प्रश्नांवर देखील उत्तरे दिली। या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी अधीक्षक अभियंता भोळे साहेब या ठिकाणी आहेत, त्यानंतर कार्यकारी अभियंता काळे साहेब आहेत आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुराडकर साहेब आहेत। मागच्या सोमवारी देखील आपण भेटलो होतो, त्यावेळेला काही समस्या आपण मांडल्या, त्या समस्याचं निराकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता। परंतु आता ज्या काही फ्लाइंग स्क्वॉडच्या संदर्भातल्या तक्रारी होत्या किंवा इतर काही ज्या बदलापूर शहरातल्या मोठ्या प्रमाणातल्या ज्या ग्राहकांच्या समस्या होत्या त्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि ग्राहकांच्या तक्रारी देखील मांडलेल्या आहेत। त्यापैकी काही तक्रारींच्या संदर्भात त्यांनी त्या तक्रारी आम्ही सोडवू असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। त्या ठिकाणी ग्राहक निवारण कक्ष स्थापन करणार अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर ज्या मला वाटतं बदलापूर शहरामध्ये ट्रान्सफॉर्मर सगळे ओव्हरलोड झालेले आहेत, तर लवकरच ते ट्रान्सफॉर्मर बदली करणं किंवा काही ट्रान्सफॉर्मर नवीन बसवणं अशा प्रकारची त्यांचा प्रयत्न राहील असं देखील त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। भरारी पथकाच्या संदर्भात देखील आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की अशा प्रकारे ग्राहकांना नाडण्यापेक्षा काही वेळेला काही मीटर जुने झालेले असतात आणि त्या मीटरचे वायर वगैरे निघू शकतात काही टेक्निकल गोष्टीमुळे, आणि अशा वेळेला ग्राहकांना आपण चोरी केली असं म्हणण्यापेक्षा त्यांचे वीज मीटर बदला आणि त्यात जो काही तुम्हाला डिफरन्स दिसून आला तर त्यानुसार त्यांच्याकडनं आपण पैसे घ्यायला पाहिजे। त्यांच्या नियमानुसार 1 वर्षापर्यंत ते पैसे घेता येतात। जास्तीत जास्त पैसे घेण्याची त्यांचा जो प्रयत्न असतो तो त्यांनी टाळायला पाहिजे। महावितरण कंपनी ही काय लोकांच्या सेवेसाठी आहे की लोकांकडून पैसे वसूल करणे किंवा नफेखोरीसाठी नाही। त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे, त्यांनी देखील त्यामुळे या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे आणि पुढील काळात अशाच ज्या काही वीज समस्या किंवा महावितरणच्या समस्या असतील त्या ग्राहकांनी आम्हाला संपर्क साधावा। त्या ठिकाणी अधिकारी मंडळींना आम्ही दर सोमवारी इथे येण्याचा प्रयत्न आमचा जर समस्या काही असतील तर, आणि पुढील काळात ह्या ज्या काही त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे ते समस्या त्यांनी नाही सोडवल्या तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात येईल आणि आत्ताचे जे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करतील अशी आशा आणि विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि महावितरणच्या ग्राहकांना त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सातत्याने सोडवण्याचा आम्ही प्रयत्नशील राहू, एवढे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। या दरम्यान महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन शहराध्यक्ष शैलेश वडनेरे व उपस्थित वीज ग्राहकांना दिला। बदलापूर शहरातील वीज ग्राहक आहेत, अनेक तक्रारी येतात त्यांच्या आणि तक्रारी घेऊन आज अनेक पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। कशा पद्धतीने या सगळ्या समस्यांचं निराकरण महावितरणाच्या माध्यमातून केलं जाणार? सुरुवातीला मी सांगू इच्छितो की आता जे राष्ट्रवादीचे जे हे आलेले आहेत रिप्रेझेंटेटिव्ह, त्यांनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यात प्रामुख्याने की ग्राहकाला सेवा देण्याकरता एक मोबाईल नंबर असावा या बदलापूर उपयोगामध्ये। तर एक आम्ही निश्चितच मोबाईल नंबर ग्राहकाच्या सेवेसाठी आमचा टोल फ्री नंबर आहे इथं आम्ही लावलेला आहे, पण परत एकदा ते प्रिंटिंग करून लावतो। आमचा टोल फ्री तो नंबर आहे आणि एक बदलापूर उपयोगाकरता एक सेपरेट आम्ही नंबर इथं देऊया ग्राहकाच्या सोयीकरता, जेणेकरून ग्राहकांनी कार्यालयामार्फत तक्रार निवारण कक्ष आपले प्रत्येक ठिकाणी तसे या बदलापूर शहरामध्ये आहेत, जसा कात्रप आहे, MIDC आहे,
कुळगाव सेक्शन 2 आहे, तिकडं वांगणीला आहे, या त्या ठिकाणी आपले तक्रार निवारण केंद्र आहेत. पण इथं बदलापूर उपयोग आहे आपले हे जे काही आमचं स्विचिंग स्टेशन आहे, इथंसुद्धा आम्ही एक तक्रार निवारणासाठी एक मोबाईल नंबर इथंसुद्धा आम्ही नवीन देऊया. त्याच्यानंतर दुसरं आहे की मेंटेनन्स, बऱ्याचशे ट्रान्सफॉर्मर्स हे ओव्हरलोडेड आहेत असं आता इथं हे करण्यात आलं. तर जिथं कुठं आहे जे काय ओव्हरलोडेड ट्रान्सफॉर्मर आहेत, निश्चितच जागेची उपलब्धता महापालिकेकडून आम्ही घेऊन तिथं आमच्या नवीन RDSS स्कीममध्ये आम्ही जे काय प्रस्तावित केलेले आहेत ते ट्रान्सफॉर्मर जिथं ओव्हरलोडेड झालेले आहेत, निश्चितच त्या RDSS स्कीमच्या माध्यमातून तिथं आम्ही ट्रान्सफॉर्मर करूया. परत काही ठिकाणी अंडरग्राऊंडचा प्रश्न आहे, अंडरग्राऊंड केलं पाहिजे. आता अंडरग्राऊंड करण्यासाठी आम्ही काही DPR बनवून पाठवतो शहराकरता, आणि काही जे आवश्यक आहेत असे जे ठिकाणचे आवश्यक प्लेसेस आहेत तिथं आम्ही DPDCच्या माध्यमातून अंडरग्राऊंडसुद्धा आम्ही प्रपोज करतो. त्याच्यानंतर ग्राहकाच्या परत मीटरची एक समस्या बोलून दाखवलेली आहे. आता मी इथं सांगू इच्छितो की आज आपण ग्राहकांना नवीन मीटर हे ताबडतोब देतो. आज ग्राहकाने अर्ज केलेला असेल त्याच दिवशी ग्राहकाला आम्ही कोटेशन भरायला देतो. ग्राहकाने भरल्याच्या नंतर नेक्स्ट डेला आम्ही मीटर लावण्याची प्रोसेस सुरू केलेली आहे. आणि याच्यात कुणाला कुठं काही प्रॉब्लेम येत असेल तर निश्चितच आम्हाला ग्राहकांनी कळवावे. आणि कशा पद्धतीनं कळू शकतो ग्राहक? मोबाईल नंबर, आमचे मोबाईल नंबर आम्ही डिस्प्ले करूया. उपयोगी अधिकाऱ्याचा, शाखा अभियंत्याचा, कार्यकारी अभियंत्याचा, अधीक्षक अभियंत्याची मोबाईल नंबर इथं उपयोगामध्ये इथं लावून ठेवूया, लावतो आम्ही ते. त्याच्यानंतर जे काय आता एक गांधी चौकामध्ये एक तक्रार आमच्या ग्राहकाने केलेली आहे, ती गांधी चौकाची तक्रार आजच्या आज आम्ही निवारण करायला सांगितली. जागेवर जाऊन आज सर्वे करून जे काय समजा तिथं मेंटेनन्स करायचं असेल ते आम्ही ताबडतोब मेंटेनन्स करूया. त्याच्यानंतर फ्लाईंग स्क्वॉडच्या जे काही केसेस आता इथं जर उदाहरणादाखल बोलून दाखवल्या की फ्लाईंग स्क्वॉडच्या केसेस जे काय ग्राहकाला आवाज बिल दिल्या गेलं जाते. आता आपली याच्यावर इथं बरीच चर्चा झाली, तरी पण आम्ही ग्राहकांच्या जे काय वापर झालेले आहे त्याच्या CPL कन्झ्युमर पर्सनल लेजर पाहून त्याचा वापर कुठपर्यंत कसा कमी झालेला आहे ते आम्ही तपासूनच शक्यतो ग्राहकाला बिल देतो. तरी पण यापुढं आम्ही पर्टिक्युलरली कॉशियस राहून त्या पद्धतीने ग्राहकाला योग्य ते फ्लाईंग स्क्वॉडचं सुद्धा बिल देण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. अशा पद्धतीचे जे काही निश्चितच बदलापूर शहर हे जे काय आहे आम्ही निश्चितच ग्राहकाच्या समस्या सोडवण्याकरता आमचे कार्यकारी अभियंता असतील, उपकार्यकारी अभियंता असतील, शाखा अभियंता असतील, या सर्वांना आम्ही सूचना देतो. मी सुद्धा सूचना देतो की ग्राहकांच्या सेवेसाठी आपण आहोत आणि ग्राहकाला चांगल्यात चांगली अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय इथं आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि देत राहू. निश्चितच आता वीज चोरीचा जो प्रश्न आहे, ज्या कुठल्याही भागामध्ये जर वीज चोरी झालेली असेल आणि तिथं मोठ्या प्रमाणात जर वीज चोरी सापडली असेल तर त्या जे अधिकारी असेल तिथं निश्चितच आम्ही सुद्धा ते अधिकारी समजा 2 वर्षापासून कार्यरत असेल, 3 वर्षापासून कार्यरत असेल, त्यांनी का ती तपासली नाही याची सुद्धा आम्ही चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करूया. सर, तुमचे जे काही इतर इंजिनियर किंवा इतर अधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा बऱ्याच तक्रारी येतात. आता नुकतीच एक तक्रार तुमच्यासमोर मांडण्यात आली की सेटलमेंट मोठ्या प्रमाणात केली जाते. तर तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना जर अशा काही तक्रारी असल्या? ग्राहकांनी आमचे मोबाईल नंबर आहेत, कॉन्फिडेन्शियली आम्हाला सांगावे. असे काही झालेलं असेल चौकशी करून ताबडतोब आम्ही कारवाई करूया. असं आढळलेलं असेल, निश्चित चौकशीत काही आढळलं तर तथ्य असेल तर आम्ही निश्चितच कारवाई करू. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. विना व्यक्तीय इंटरनेट सुविधा हवी आहे, तेही परवडणाऱ्या दरात. अरे हा, तब्बल 14 वर्षांचा अनुभव असणारे पंकज लिदुरे आणि अमोल कोगीकर यांची स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस आहे ना. ISP लायसन्स होल्डर, हाय स्पीड नेटवर्क, उत्तम आणि जलद सर्व्हिस, तसेच 6 महिने किंवा 1 वर्षासाठी पॅकेज घेत असाल तर विशेष सूटही. आतापर्यंत अगदी कमी वेळात हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचलेली इंटरनेट सुविधा म्हणजेच स्काय इंटरनेट नेटवर्क सर्व्हिस.